मलाच म्हणते भाऊजी तुम्ही मारू शकता मला, मलाच म्हणते भाऊजी तुम्ही कुंकू लिहून रांड किती करशील ग नखरा आणि भिलीन होऊन रोदरनेला थकविले त्या शंकरा. मग ते 6 नवरं केलं. तुझ्या काय बापाचं केलं मग. महाराज म्हणतात आगा काजळ कुंकू लिहून रांड किती करशील ग नखरा आणि भिलीन होऊन रुद्रनेला थकविले त्या शंकरा. अगं दुर्वासाशी गर्व केला तिथं झालीस घोडी आणि लाज नाही तुझ्या जिन्या डांगविया मोडी. अगं शुका पाशी जाऊन रांड काय उजेड केला आणि मारुती ज्ञान बांध तुझा मोहरा फिरला. काय सांगावं म्हणती 6 नवरं केलं. काय बाईला हाय का बघा. जाऊ दे तिच्या आईला 7 बाई हुकवली. मी घरी गेलो होतो. लक्ष मनासारखी ठेवा, शब्दावर ध्यान द्या महाराज. 6 नवरे केल्याची गट कशी होते. घरी गेल्यावर मालक काय नव्हतं. मालक बाहेर गेलो होतं. म्हणली महाराज बसा की चहा करते. मला म्हणली महाराज बसा की चहा करते. चहा करता बरं ठीक आहे नाही मालक आले येतो. नाही तुम्ही बसा म्हणली चहा करते म्हणले. महाराज मी आपलं बसलो तिथं खोट टाकला होता. क्वाटवर बसलो चहा प्यायसाठी. मी आपलं बसलो. पाणी दिल्यानंतर चहा ठेवायला गेली. चहाचा कप हातात आणून दिला तवर एक लिकरू बाहेर पळत. म्हणलं मावशी ही लिकरू कोणाचं आहे. तुमचं आहे का शेजारचं आहे. नाही म्हणली ही माझंच आहे की. म्हणली तुमचंच आहे. होय माझंच आहे. नाव काय ह्याचं. नाव ह्याचं तानाजी आहे. हे झोपले ते आपल्याला त्या उठ झाले. असं चहाची बशी तोंडाला लावतो त्यावर दुसरं आलं. मावशी म्हणलं हे कोणाचं आहे. तुमचा काय शेजारनं खेळायला आलं. नाही हे बी माझंच आहे. ह्याचं बी नाव तानाजीच आहे. आता पहिलं आलं त्याचं बी नाव तानाजी. दुसरं आलं त्याचं बी नाव तानाजी. पुन्हा चहा पण असं वाटायला लागतं त्यावर तिसरं आलं. मावशी हे कोणाचं आहे म्हणलं. हे बी माझंच आहे की म्हणली. ह्याचं बी नाव तानाजी. काय बोलता मावशी म्हणलं तुम्ही. 3 पोरं आली तिघाची बी नाव तानाजीच म्हणताव. असं कुठं होतंय काय. अहो महाराज तुम्हाला काही कळतं का म्हणली. नावं जरी सारखी असली तरी आडनाव वेगळे येते. कळलं तर भारू काय. जन्माली राणी अहो कलियुगात जन्माली राणी हिनं नवऱ्याला पाजलंय पाणी. अगं कोणता नेमका हाय धनी ग. तुझा नेमका कलियुगात जन्माली राणी नवऱ्याला पाजलंय पाणी. कलियुगात जन्माली राणी नवऱ्याला पाजलंय पाणी. नेमका कोण आहे. तुझा नेमका कोण आहे. अगं शुकापाशी जाऊन रांड काय उजेड केला. मारुती ज्ञान बांध तुझा मोहरा फिरविला. रामदासी फरून तुला लग्नी टाकून दिले आणि संत संग घडता तुझी फार फजिता. म्हणून महाराज सांगतात शिंदळीचे चित्त परपुरुषावरी पती चुरमुरी रात्रंदिवस. आयशी ती ओंगळी जाय हो नरका आणि तिच्या दोषे देखा पती जाय. आपण बुडती पती बुडविती
आणि दोन्ही कुळे नेत्या धप्पाता तुका म्हणे तिची नका धरू संगती आणि होईल फजिती युगात जन्मली राणी हिन नवऱ्याला पाजलंय पाणी अग नेमका कोण आहे धन